हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर अप्पेपत्रामध्ये हिरवे वाटाणे घालून तर बघा एवढा पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त हेल्दी नाश्ता तयार होतो. तुम्ही एकदा बनवलं तर सारखंच असं बनवाल. अगदी लहानच काय तर मोठे पण जाम खुश होतील आणि असाच नाश्ता बनव असं सारखं बोलतील. तर अप्पेपत्रामध्ये हिरवे वाटाणे घालायचे, पण आपल्याला असे घालायचे नाही आहेत. तर सांगते, पण त्या अगोदर आपल्याला 2 वाटी रेशनिंगचे तांदूळ इथे घ्यायचे आहेत. तर आता इथे मी हे 2 वाट्या तांदूळ निवडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घालायची आहे, पांढरी उडीद डाळ. आता हे स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवायचं आणि त्यामध्ये आपल्याला चांगलं पाणी घालायचं. 1 ते 1.5 ग्लास चांगलं पाणी घालून आपल्याला 7 ते 8 तासांसाठी हे भिजू द्यायचं आहे. 7 ते 8 तासांसाठी भिजवल्यानंतर आपल्याला हे मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर चमच्याने असे थोडे थोडे तांदूळ काढून घ्यायचे आणि त्यातलंच थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. आता एवढा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता खायचा म्हटल्यावर थोडीफार तर मेहनत घ्यावीच लागणार आहे. आता मिक्सरला बघा फिरवताना अगदी 1 ते 2 टप्प्यामध्ये तुम्हाला ते बारीक करून घ्यायचे आणि जास्तीचं टाकायचं नाही आहे पाणी, नाही तर मग बाहेर येऊ शकतं भांड्याच्या. तर मी तुम्हाला दाखवतच आहे कशा रीतीने केलेलं आहे. तर बघा इथे याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आणि एक खोलगट भांडं किंवा असा डबा घ्यायचा आहे. तर मी आता इथे डबा घेतलेला आहे खोलगट आणि त्यामध्ये आपल्याला ते बॅटर काढून ठेवायचं आहे. तर आता मी 2 ते 3 टप्प्यामध्ये पटकन असं बारीक करून घेते आहे. तर असं तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये, वाटाण्याचं सीझन आहे, असं भरपूर पालेभाज्या वगैरे घालून असा वेगवेगळा हेल्दी नाश्ता तुम्ही बनवू शकता. मुलांनाही टिफिनला देऊ शकता. काही वेळेला मुलं बघा रोज भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो किंवा तोच नाश्ता पोहे उपमा खायचा कंटाळा येतो. तर मग तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी नाश्ते बनवू शकता. कधी कधी काय असतं की आपल्यासमोर खूप काही असतं किचनमध्ये, परंतु आपल्याला ते दिसत नाही किंवा कळत नाही की कसा कुठला नाश्ता बनवावं. तर मग असा वेगवेगळा तुम्ही नाश्ता बनवला किंवा टिफिनला असे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवले तर बघा मुलं चुटकीत टिफिन फिनिश करून येतील आणि हेल्दी पण राहतील. तसेच लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील. तर आता इथे मी सगळं बॅटर करून घेतलेलं आहे बघा. सगळे तांदूळ मी इथे बारीक केले, थोडंसंच पाणी ॲड केलं आहे आणि आता हे भांड्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून पुन्हा आपल्याला हे 4 ते 5 तास किंवा 7 ते 8 तासांसाठी ठेवायचं आहे. तर आता इथे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे. जर तुम्ही दिवसा करणार असेल तर 5 ते 6 तासांसाठी ठेवलं तरी चालेल. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर यावर आपल्याला झाकण लावायचं आहे आणि असंच ठेवायचं आहे. त्यानंतर बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आता इथे मी ओव्हरनाईट ठेवलं होतं, तर एवढं छान ते फॉर्मेट होतं आहे ना, तर बघा असं फुलून वरती येते. ते मी तुम्हाला चमच्याने दाखवते आहे बघा. आणि यामध्ये थोडेसे वाटीभर पोहेसुद्धा घातले तरी चालतील. जर तुम्ही बघा असं आता आपण इडलीसाठी सुद्धा असंच बॅटर तयार करतो, तर मग असं तुम्ही थोडे पोहे जरी घातले ना बारीक करताना भिजवून, तरी इडली एवढी सॉफ्ट आणि स्पॉन्जीसुद्धा होते. तर काही वेळेला आपल्याला ह्या छोट्या छोट्या टिप्स माहिती नसतात ना, तर आपण जेव्हा समोरच्याच्या पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतात. तर जेव्हा तुम्हाला इडली करायची असेल तर हेच बॅटर आपण वापरू शकतो. तर त्यासाठी तुम्ही छोटी वाटी पोहे भिजवूनसुद्धा त्यामध्ये बारीक करायचं आहे. तर एवढं छान अशी स्पॉन्जी आणि सॉफ्ट इडली तयार होते. तर आता एवढं बॅटर मी वापरणार नाही आहे. त्यातलं थोडं बॅटर मी इथे भांड्यात काढून घेते आणि असं आपण झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवलं तरी तुम्ही 1-2 दिवस त्याचा वेगवेगळ्या प्रकारे असा नाश्ता करू शकता. म्हणजे उत्तप्पा किंवा डोसा, कटलेट किंवा आप्पे, असं भरपूर वेगवेगळे तुम्ही असे नाश्त्याचे प्रकार करू शकता किंवा इडली वगैरे. तर आता थोडं बॅटर मी इथे भांड्यात काढून घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं बघा इथे खायचा सोडा टाकायचा आहे. तर इथे मी छोटा 1 चमचा खायचा सोडा टाकला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अप्पेपात्रामध्ये वाटाणे कधी घालायचे, तर सांगते. तर आता इथे बघा मी 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे. तर आपल्याला ते असेच अप्पेपात्रामध्ये घालायचे नाही आहेत, तर ते मिक्सर जारमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत.
त्यामध्ये आपल्याला इथे 7 ते 8 बघा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर हिरव्या मिरचीचाच मी इथे वापर करणार आहे, त्याने चव खूप छान लागते. तर 7 ते 8 आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही 7 ते 8 किंवा 10 ते 12 अशा घेऊ शकता. थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, याने चव खूप छान येते. आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे. आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकताय बघा, कलर तर एवढा छान हिरवागार दिसतोय. त्यामुळे खूप हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे. जर तुम्ही डाएट करत असाल, वेट लॉस करायचं असेल, तर तुम्ही असं बघा नाश्त्यामध्ये हा प्रकार बनवू शकता. आता हे बॅटर जे आहे हिरव्या वाटाण्याचं, तर हे आपल्याला बघा हे जे तांदूळाचं आपण वाटलेलं आहे त्यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि एकदम असं पूर्ण एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय बघा. आता त्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं आहे म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. त्यानंतर इथे बघा मी अगदी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि कोथिंबीर. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची किंवा पालक वगैरे बारीक चिरून घालू शकता. त्यासोबत अजून खूप सारे आपल्याला गाजर वगैरे असे वेगवेगळे तुम्ही भाज्या त्याच्यामध्ये अगदी बारीक कट करून, बारीक चॉप करून तुम्ही त्यामध्ये ॲड केल्या तरी चालेल. तर एवढा हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार होतो. तर मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले. त्यामध्ये थोडंसं असं तेल घालून घ्यायचे प्रत्येक याच्यामध्ये. जास्त तेलाचा वापर करायचा नाही आणि फार तेल लागत पण नाही आहे. फक्त थोडंसं आपल्याला की ते बॅटर जे आहे ते त्याच्यामध्ये घातल्यानंतर चिकटायला नको खाली, म्हणून आपण थोडंसं तेल तिथे फिरवायचं आहे. आता इथे मी ब्रशने असं तेल फिरवलं आणि त्यामध्ये गरम झाल्यानंतर आप्पे पात्र आपल्याला त्यामध्ये ते बॅटर घालून घ्यायचं आहे. तर चमच्याने असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. तर बॅटर टाकताना छोट्या चमच्याचा वापर करायचा, म्हणजे बरोबर त्यामध्ये व्यवस्थित असं घातलं जातं आणि अगदी फुल भरायचं नाही आहे, थोडंसं असं कमी ठेवायचं आहे. तर आता इथे बघा मी प्रत्येक याच्यामध्ये चमच्याने व्यवस्थित घालून घेते आहे. आणि बाहेर आल्यानंतर काय होतं ते चिकटलं जातं किंवा ते नंतर थोडंसं शिजल्यानंतर असं फुगतात. त्यामुळे थोडंसं बॅटर आपल्याला कमीच घालायचं आहे. तर असं घालून घ्यायचं. तर आता मी प्रत्येक याच्यामध्ये घालून घेते बघा. आणि एवढी चव छान लागते ना की खूप रुचकर आणि चविष्ट होतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आता सगळं बॅटर मी घालून घेतलं आहे. त्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनटं ते बॅटर पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला पुन्हा पलटी करून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही बघताय हे बघा. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवत असाल साधा नाश्ता वगैरे, आपण इडली बॅटरचं जसं बनवतो तसं तुम्ही आप्पे वगैरे बनवत असाल असे, पण मी आज तुम्हाला अगदी वेगळा प्रकार दाखवलेला आहे की भरपूर प्रोटीन आणि पोषक तत्वे असलेला असा हेल्दी नाश्ता. तर वजन कमी करण्यासाठी तर खूप बेस्ट आहे. जर तुम्ही बघा डाएट करत असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि रोज रोज नाश्त्यात काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो आपल्याला आणि रोज रोज ते पोहे उपमा खायचा कंटाळा येतो. तर मग तुम्ही असं बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून असं आप्पे किंवा डोसा, उत्तप्पा असं तुम्ही नाश्त्यामध्ये क्वांटिटीमध्ये जर खाल्लं तर तुमचं वजनसुद्धा कमी होऊन मेंटेन राहील आणि खूप चविष्ट असा बनतो. आणि त्यासोबत चटणी वगैरे कशी बनवायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे. तर आता हे सगळे असे पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला. खालून झालेले आहेत बघा, खालच्या साईडने व्यवस्थित झालेले आहेत. तर पूर्ण बॅटर सुकल्यानंतरच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आहे. नाहीतर काही वेळेला काय होतं, आपण जर घाई केली आणि अगदीच पलटी करायला गेलो तर त्यातलं ते बॅटर जे आहे ते ओलसर राहतं आणि मग चिकटलं जातं
आणि नंतर असं आपल्याला पलटीसुद्धा करता येत नाही. तर असं आणि पलटी करताना असं लाकडी याचाच स्पूनचा वापर करायचा आहे. आणि आता मी एक एक करून सगळे पलटी करून घेतलेले आहेत बघा. तर एवढे छान होतात ना. तर खालून पण आपल्याला 2 मिनटं होऊन द्यायचे आहेत. म्हणजे तर खालची बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजल्यानंतर बघा व्यवस्थित असं म्हणजे कच्चं असं राहत नाही आणि व्यवस्थित असं भाजला जातो. तर फार तेलाचा वापर करायचा नाही आहे. एकदाच मी थोडं जे स्टार्टिंगला तेल टाकलं तेवढंच आपल्याला वापरायचं आहे आणि नंतर पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि होऊन द्यायचं आहे. गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर मग खालून असे जळाले जातात. तर आता इथे मी बघा मी सगळे पलटी करून घेतले आणि दिसायला किती छान दिसत आहेत बघा. आता त्यावर परत मी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे बघा आणि 1-2 मिनटाने पुन्हा आपल्याला झाकण काढून बघायचं आहे खालून झालेत की नाही. तर खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर आता हे बघा अजून 2 मिनटं ठेवावे लागणार आहेत. तर मला थोडेसे अजून कच्चे वाटत आहेत, त्यामुळे मी पुन्हा आता अजून 2 मिनटं ठेवणार आणि त्यानंतर मग काढून घ्यायचे आहेत. तर अगदी पटकन होतात, 5 ते 7 मिनटामध्ये होतात. तर आता मी तुम्हाला दाखवते कसे झालेत बघा. तर खालची साईड बघा पूर्ण झालेली आहे. तर अशा रीतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे खालची जी साईड आहे ना ती पण व्यवस्थित अशी सेम अशी भाजली पाहिजे वरतून आणि खालून. म्हणजे कुठेही असे कच्चे दिसले नाही, राहिले नाही पाहिजे. तर आता झालेले आहेत. मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि त्यासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबार असं खाऊ शकता. तर आता इथे बघा मी खोबऱ्याचे काप करून घेतलेत. तर एक नारळ फोडून आपल्याला खोबऱ्याचे असे काप करून घ्यायचे. त्यामध्ये बघा हिरव्या मिरच्या मी 5 ते 6 घेतल्या, कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर ही चटणीसुद्धा खूप छान लागते. यामध्ये तुम्ही अजून पुदिना असेल तर तो सुद्धा ॲड करू शकता. एवढी छान चवदार चटणी होते. आता थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर चटणी व तडका देण्यासाठी इथे मी छोटी कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ½ टीस्पून आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर ½ टीस्पून आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. ती पण चांगली तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची फ्रेश पानं घालायची. थोडं जपूनच करायचं काळजीपूर्वक. कधी-कधी काय होतं छोटी कढई असल्यामुळे अगदी जाळ होऊ शकतो आणि ते बाहेरसुद्धा बघा उडल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम नॉर्मलच अगदी कमी ठेवायची. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि चमच्याने आपल्याला असं हलवायचं आहे आणि चांगलं आपल्याला असं तडका द्यायचा आहे. म्हणजे चटणीला चव खूप छान लागते. तर 1-2 मिनटं मी गॅसवर ठेवून आता हे आपल्याला चटणीवर घालून घ्यायचं आहे. तर चटणी एवढी छान टेस्टी होते ना, तर हॉटेलपेक्षाही भारी घरगुती अशी टेस्टी चटणी लागते बघा आणि अप्रतिम चव होते. तर तो तडका चांगला आपल्याला त्यावर घालून घ्यायचा आहे. तर आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय चटणीला कलर खूप छान आला आहे. अगदी हिरवागार आलेला आहे बघा. आणि त्यानंतर हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर असं तुम्ही हेल्दी नाश्ता करू शकता. एवढे छान असे पौष्टिक आणि हेल्दी आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि चटणीसोबत, सांबारासोबत तुम्ही असं सर्व करू शकता. तर इथे बघा मी सांबार तयार केलेला आहे. त्यासोबत चटणी पण. तर सांबाराचा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर असं बघा आता हेल्दी नाश्ता तयार आहे. इडली, अप्पे, सांबर आणि चटणी. तर या तुम्ही पण सर्व करायला. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.